प्रोसिजरला सुरुवात करूया। आता एक गोष्ट लक्षात घ्या, कुठलीही प्रोसिजर जेव्हा आपण करतो तेव्हा प्रोसिजर करण्यापूर्वी तुम्हाला 4 प्रिपरेशन्स करणं फार महत्त्वाचं आहे। त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिलं आहे ते म्हणजे तुमचं प्रिपरेशन ऑफ एन्व्हायरमेंट। प्रिपरेशन ऑफ एन्व्हायरमेंट मध्ये तुम्ही काय करणार आहात, तर तुम्हाला लाइटिंग प्रॉपर आहे की नाही ते चेक करायचं आहे, जेणेकरून जेव्हा तुम्ही प्रोसिजर करत असाल तेव्हा तुम्हाला मध्ये काही डिस्टर्बन्स व्हायला नाही पाहिजे। त्याच्यानंतर तुमच्या एन्व्हायरमेंट मध्ये प्रॉपर एअर जे आहे ते, समजा एखादी प्रोसिजर तुम्हाला करायची आहे, फॅन ऑन पाहिजे, फॅन ऑफ पाहिजे, ते महत्त्वाची गोष्ट आहे। स्पेशली जेव्हा तुम्ही पेशंटचं टेम्परेचर घेता, अशा पेशंटला त्यांना फीवर आहे त्यावेळेस तुम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे। त्यामुळे प्रिपरेशन ऑफ एन्व्हायरमेंट ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे। सेकंड आहे प्रिपरेशन ऑफ युअर पेशंट। प्रिपरेशन ऑफ पेशंट मध्ये तुम्ही काय करणार आहात, तर तुम्ही पेशंटला बिफोर स्टार्टिंग प्रोसिजर सांगणार आहात, एक्सप्लेन करणार आहात की नेमकं तुम्ही पेशंटला काय करणार आहात। पेशंटचं टेम्परेचर चेक करणार आहात, पल्स चेक करणार आहात, जे काही तुम्हाला प्रोसिजर करायची आहे ती एक्सप्लेन करा। आता एक्सप्लेन करणं का महत्त्वाचं आहे, कारण का जी एन्झायटी असते, ऑलरेडी आपल्याला माहिती की पेशंट हॉस्पिटल सेटिंग मध्ये आहे, त्यामुळे पेशंट घाबरलेला असतो आणि आल्या आल्या आपण ऍडमिशन मध्ये आपण येतो ट्रे घेऊन आणि सुरू करतो, तर पेशंट पण काही कळत नाहीये। नॉर्मल जरी पल्स असेल पेशंटची तर आपल्याला बघून थोडीशी पेशंटची वाढू शकते। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, थोडंसं पेशंटशी आपण बोलावं, पेशंटला रिलॅक्स करावं आणि नेमकं आपण काय करतोय, ही रुटीन प्रोसिजर आहे, ही रोज होणार, प्रत्येक शिफ्ट मध्ये होणार, हे पेशंटला सांगणं फार महत्त्वाचं आहे। सो दॅट इज पेशंट प्रिपरेशन। थर्ड महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे प्रिपरेशन ऑफ युअर आर्टिकल्स। तुम्ही कुठलीही प्रोसिजर करण्यापूर्वी तुमचे आर्टिकल्स जे आहेत ते व्यवस्थित असणं गरजेचं आहे, कारण जर आर्टिकल्स तुमची इनकम्प्लीट असतील तर तुम्हाला 10 वेळा जाऊन ते आणायला लागणार, त्याच्यानंतर तुम्ही काय होणार, पेशंटला डिस्टर्ब केलेलं असणार। त्याच्यामुळे यू आर नॉट मेंटेनिंग इकॉनॉमी ऑफ टाइम, जे आपलं वन ऑफ द प्रिन्सिपल आहे, सायंटिफिक प्रिन्सिपल। त्यामुळे ती गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवली पाहिजे की तुमचे आर्टिकल्स जे आहेत ते व्यवस्थित तयार असले पाहिजे। आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, प्रिपरेशन ऑफ नर्स। प्रिपरेशन ऑफ नर्स मध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नॉलेज अबाउट द प्रोसिजर। तुम्ही जी कुठली प्रोसिजर करता त्याचं तुम्हाला इत्यंभूत माहिती असणं आवश्यक आहे की तुम्ही एक्झॅक्टली काय करतात। म्हणूनच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रॅक्टिकल घेण्यापूर्वी जी थिअरी आहे ती व्यवस्थित सांगितली आहे, जेणेकरून तुमचा नॉलेज पार्ट जो आहे तो व्यवस्थित क्लिअर झाला असेल की आपण काही प्रोसिजर करतोय, कशासाठी करतोय आणि आपली ऑब्झर्वेशन काय असणार आहे। त्यामुळे ते फार महत्त्वाचं आहे। तर हे 4 प्रिपरेशन नंतर 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्या म्हणजे प्री, इंट्रा, पोस्ट प्रोसिजर। प्री प्रोसिजर मी जसं म्हटले हे सर्व तुमचे प्रिपरेशन आहे ते तुम्ही करणार आहात। इंट्रा प्रोसिजर मध्ये प्रोसिजर आपण कशी कॅरी आउट करायची ते बघणार आहोत आणि पोस्ट प्रोसिजर मध्ये आपण डिस्कस करणार आहोत रेकॉर्डिंग आणि रिपोर्टिंग, जो हे आपलं प्रॅक्टिकल झाल्यानंतर मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे। सो आता आपण बघूया इंट्रा प्रोसिजर। इंट्रा प्रोसिजर मध्ये मी तुम्हाला जसं म्हणाल की प्रिपरेशन ऑफ नर्स मध्ये तिला माहिती असली पाहिजे, नॉलेजेबल असली पाहिजे प्रोसिजर बद्दल। त्याचप्रमाणे तिने काय केलं पाहिजे, प्रोसिजर सुरू करण्यापूर्वी हँड वॉशिंग केलं पाहिजे। सो मी ऑलरेडी हँड वॉशिंग करून इथे आलेली आहे बिफोर स्टार्टिंग विथ माय प्रोसिजर। आणि स्टील एक आपलं माहिती आहे कोविड आणि बाकी सर्व स्टँडर्ड्स प्रमाणे मी काय करणार आहे, तर पुन्हा एकदा मी एक सॅनिटायझर लावलेला आहे इन ऑर्डर टू हॅव कम्प्लीट स्टरिलिटी वाईल डुईंग माय प्रोसिजर, जेणेकरून मी कुठेही इथे आता मी टच नाही करणार आहे। तर आता माझ्याकडे ज्या माझ्या पेशंट आहेत त्यांना मी एक्सप्लेन केलेलं आहे ऑलरेडी आणि पुन्हा एकदा मी त्यांना सांगणार आहे की मी ट्रे घेऊन आलेली आहे आणि मी फक्त तुमचं जे आहे ताप आहे का तो चेक करणार आहे, तुमचं जे पल्स म्हणजे तुमची नाडी चेक करणार आहे आणि बीपी बघणार आहे। आता इथे मला अजून एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटेल की मी बऱ्याच स्टुडंट्सना बघितलंय की ते पेशंट जेव्हा सांगितल्यावर आयदर सांगतात मी तुमचं ना काकी व्हायटल सायन्स घेणार आहे, किंवा ते सांगतात आम्ही ना तुमचा टीपीआर घेणार आहे। पण बाळांनो, ही जी गोष्ट आहे किंवा ज्या टर्म्स आहेत ना, टेम्परेचर, पल्स, व्हायटल सायन्स, या फक्त तुम्हाला आणि आम्हाला माहिती आहे जे आपण प्रोफेशन मध्ये आहोत, हे आपल्या पेशंटना माहिती नसतं। त्यामुळे त्यांना काहीतरी कळेल अशा सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगायचं आहे की आपण एक्झॅक्टली पेशंट सोबत काय करणार आहोत, ठीक आहे। सो ऑलरेडी माझ्या पेशंटला सांगितलेलं आहे, माझ्या पेशंटला माहिती आहे की मी पेशंटचा ताप वगैरे चेक करणार आहे। त्यानंतर कधी कधी आपले पेशंट बोलतात पण की मला तर तापच नाही, मी तापासाठी आले नाही, तेव्हा पण तुम्हाला सांगायचं आहे की एक रुटीन आहे हे जे आपण करतो जेव्हा पेशंट येतो, त्यामुळे आपल्याला रुटीन चेकअप करायचं आहे। तर तसंही तुम्ही पेशंटला एक्सप्लेन करू शकता। आता सगळ्यात पहिलं जे आहे ते आपण टेम्परेचर चेक करणार आहोत। त्यासाठी आपल्याला काय असलं पाहिजे, आपल्याकडे थर्मोमीटर असणं आवश्यक आहे। आता थर्मोमीटर जो आहे तो अगेन 2 प्रकारचे असतात। एक तुमच्याकडे हा मर्क्युरी वाला असतो जो साधारणपणे पब्लिक हॉस्पिटल सेटअप मध्ये असतो, सगळ्याच गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये किंवा पेशंटच्या घरी पण आपण बघेल तर आपल्याकडे हा जो नॉर्मल मर्क्युरीचा आहे तो असतो। किंवा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे तुमच्याकडे डिजिटल थर्मोमीटर असतो। डिजिटल थर्मोमीटर मध्ये तुम्हाला जी आहे ती रीडिंग करावी लागत नाही, ती डायरेक्टली त्याच्यामध्ये व्हॅल्यू येते की एक्झॅक्टली पेशंटचं टेम्परेचर किती आहे।
आता मी इथे तुम्हाला शिकवण्याच्या हिशोबाने जो आहे तो हा मर्क्युरी टेम्परेचर घेतलेला आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे पार्ट्स ऑफ थर्मोमीटर. ठीक आहे, पार्ट्स ऑफ थर्मोमीटर मध्ये हे जे आहे मर्क्युरीची साईड दिसते तुम्हाला इथे, ह्याला बोलतात बल्ब. त्याच्यानंतर ही झाली तुमची बॉडी आणि हे जे दिसते तुम्हाला ते झालं तुमचं स्टेम. ठीक आहे, आता हे का महत्वाचं आहे तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी, कारण जी क्लिनिंग आहे जे ती क्लीन टू अनक्लीन हे प्रिन्सिपल आपण वापरतो. या सो यू हॅव प्रिन्सिपल्स. आय होप मी प्रिन्सिपल बोलते त्याच्यात तुम्हाला कळत असेल. प्रिन्सिपल्स म्हणजे कुठलीही प्रोसिजर करताना आपल्याला काही ठराविक सायंटिफिक प्रिन्सिपल्स आहेत जे आपण लक्षात घेतो. जसं की प्रिन्सिपल ऑफ अनॅटॉमी अँड फिजिओलॉजी. तर ह्या प्रोसिजरसाठी काय येणार स्किन, कारण का आपले जे आपण जे पल्स घेतोय किंवा आपण जे थर्मोमीटर ठेवणार आहे कशाच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात, स्किनच्या कॉन्टॅक्टमध्ये. राईट, सो इथे आपल्याला प्रिन्सिपल ऑफ अनॅटॉमी फिजिओलॉजी मध्ये स्किन येणार. त्याच्यानंतर प्रिन्सिपल काय आलं मायक्रोबायोलॉजीचं. त्याच्यामध्ये आपण काय मेंटेन करणार आहोत की आपण जेव्हा आपण क्लीन करणार आहोत हा थर्मोमीटर तेव्हा आपण पेशंटला ठेवण्यापूर्वी, पेशंटच्या काखेमध्ये हा थर्मोमीटर ठेवण्यापूर्वी आपण क्लीन करणार आहोत बल्ब पासून ते स्टेमकडे. बरोबर, ठीक आहे. त्याच्यानंतर जेव्हा आपण हा थर्मोमीटर काढणार तेव्हा आपण कसा क्लीन करणार, स्टेम पासून ते बल्ब पर्यंत, कारण तेव्हा सगळ्यात क्लीन पार्ट काय असणार आहे स्टेम, आणि जो पेशंटच्या काखेमध्ये असणार आहे बल्ब तो अनक्लीन असणार आहे. त्यामुळे इथे खूप कन्फ्युजन होतं. मी पुन्हा एकदा रिपीट करते, जेव्हा आपण हा थर्मोमीटर पेशंटकडे ठेवतो तेव्हा आपण आधी ठेवण्याच्या आधी आपण कसे क्लीन करतो, फ्रॉम बल्ब टू स्टेम, आणि जेव्हा आपण पेशंट कडून काढून घेतो तेव्हा आपण कसं क्लीन करतो, फ्रॉम स्टेम टू बल्ब. त्यामुळे ही गोष्ट तुम्ही नीट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण जेव्हा ही रीडिंग घेतो तेव्हा ती आपल्याला काय असली पाहिजे, आय लेवलला चेक करायची आहे. ठीक आहे, आता मी जेव्हा आय लेवलला घेतली तेव्हा मला इथे दिसते आहे की ऑलरेडी मर्क्युरी जो आहे तो 38च्या वर गेलेला आहे. म्हणजे मला काय केलं पाहिजे, आता मला मर्क्युरी हा 0 केला पाहिजे. झिरोइंग म्हणजे काय, तर तुम्ही हे जे आहे ते हातात धरून थर्मोमीटर शेक करणार आहात. अगेन जेव्हा तुम्ही थर्मोमीटर हातात धरून शेक करता तेव्हा तुम्हाला तो खूप जास्त मोठ्याने शेक नाही करायचा आहे, कारण खूप जास्त शेक केला तर काय होऊ शकतो, तुमचा जो बल्ब आहे तो फाटू शकतो, फुटू शकतो, तुमच्या हातातून हा थर्मोमीटर सटकू शकतो, खूप साऱ्या गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही काय करायचं, तुमच्या रिस्ट लेवल पासूनच तुम्हाला जस्ट शेक करायचं आहे आणि विदिन अ सेकंड आय कॅन सी माझी जी व्हॅल्यू आहे ती 0च्या खाली गेलेली आहे. त्यामुळे खूप तुम्हाला जास्त असं पण नाही करायचंय, खूप कमी पण नाही करायचंय, जस्ट रिस्ट पासून तुम्हाला थोडं शेक करायचं आहे. झिरोइंग झालेलं आहे, ऑलरेडी माझा मर्क्युरी 0च्या खाली आलेला आहे. आता सेकंड स्टेप काय करणार आहे, मी क्लिनिंग करणार आहे. तर माझ्याकडे इकडे स्पिरिट स्वॅब आहे. अगेन तुमच्याकडे जर सॅव्लॉन सोल्युशन असेल तर नक्की तुम्ही सॅव्लॉन सोल्युशन मधून काढल्यानंतर NS मध्ये घालून मग तुम्ही जो करणार क्लीन करणार आहात. सो मी इकडे हे जे क्लिनिंग आहे हे मी इन रोटेशन मुवमेंट मध्ये आय विल क्लीन. अगेन बिफोर कीपिंग इन द आर्मपिट, एक्झिला मध्ये ठेवण्याच्या आधी जे आहे ते मी रोटेशन मुवमेंट मध्ये केलंय. नीट लक्ष देऊन तुम्ही व्यवस्थित एक एक स्टेप बघा. आणि अगेन मी हे जे आहे ते माझ्या पेपर बॅग मध्ये ठेवलेलं आहे. आता मी पेशंटला ठेवणार आहे, पण पेशंटला ठेवण्यापूर्वी मी आधी जसं म्हणाली की पॉसिबिलिटीज आहे की आपण काखेमध्ये ठेवतो तेव्हा तिकडे काय होऊ शकतो, घाम असू शकतो. त्यामुळे पेशंटला मी सांगणार आहे, मावशी तुम्ही तुमची जी काख आहे मी उजव्या बाजूला ठेवणार आहे तर तिथे पुसून घ्या. आता एकदाच तुम्ही पेशंटला सांगितलं, पेशंटचे टॉवेल जे आहे, पेशंटचे रुमाल जे आहे त्याच्याने पेशंट पुसून घेऊ शकतो. आणि आता तुम्ही हे थर्मोमीटर काय करू शकता, पेशंटकडे ठेवू शकता. व्यवस्थित हे ठेवल्यानंतर तुम्हाला चेक करायचंय. व्हेरी इम्पॉर्टंट गोष्ट जी आहे, एकदा आपण हे ठेवल्यानंतर पेशंटला काय सांगायचं की कोपऱ्यापासून जो हात जो आहे तो व्यवस्थित तुम्ही म्हणजे मोडा आणि व्यवस्थित असं ठेवा. आता हे जो हात आहे पेशंटचा तो आपण कुठे ठेवणार आहोत, इथे. ठीक आहे, आणि आपण काय करणार आहोत, आता मगाशी जेव्हा मी थर्मोमीटर जेव्हा मी टेम्परेचर सांगितलं तेव्हा मी त्याचं तुम्हाला टायमिंग नाही सांगितलं, राईट. सो जेव्हा रेक्टल टेम्परेचर आपण चेक करतो ते 1 मिनिटसाठी चेक करतो, ओरल टेम्परेचर आहे जे 2 मिनिटासाठी चेक करतो, आणि जर एक्झिलर टेम्परेचर आहे ते 3 मिनिटासाठी चेक करतो. आता मी इथे माझं वॉच जे आहे ते मी हातामध्ये आहे आणि मी 3 मिनिट माझं जे टेम्परेचर आहे ते चेक करणार आहे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट, जेव्हा मी एक्झिलर टेम्परेचर चेक करणार तेव्हाच मी काय करणार आहे, तर मी पेशंटचं पल्स चेक करणार आहे. म्हणजे सुरुवातीच्या पहिल्या मिनिटाला मी पेशंटचं पल्स चेक करणार आहे आणि नंतर आपण काय करायचं आहे, आपण सेम हात 1 मिनिटात आपण पल्स चेक करतो, राईट. 1 मिनिटानंतर आपण काय करणार, आपण हा हात तसाच ठेवायचा, आपण हा हात काढायचा नाही.
आणि काय करायचं, ऑब्झर्वेशन करायचं पेशंटची जी चेस्ट आहे म्हणजे पेशंटची जी छाती आहे ती किती वेळा वर येते आणि किती वेळा खाली जाते. त्याच्यामुळे आपल्याला कळणार आहे की पेशंटचं रेस्पिरेशन, पेशंटचं ब्रीदिंग किती आहे. त्यामुळे 1 मिनिट आपण पल्स चेक करणार, पुढच्या 1 मिनिट आपण काय करणार, रेस्पिरेशन चेक करणार, मग आपण जो आपला हात आहे तो काढणार आहोत. ठीक आहे. सो आता मी इथे पेशंटची पल्स चेक करायला घेतलेली आहे टाइम लावून. आता 1 मिनिट झालेला आहे आणि मला पेशंटची पल्स जी आहे ती एक्झॅक्टली 74 मिळालेली आहे. पण तुम्ही बघू शकता की मी हातही काढलेला नाही आहे आणि मी इथे बघताना घड्याळही बघत आहे. आता मी असं का करते आहे, कारण का असं केल्यामुळे जर पेशंटला कळलं की मी पेशंटचे ब्रीदिंग मोजते किंवा पेशंटची छाती किती वेळा वर खाली जाते ते मी मोजते, हे जर पेशंटला कळलं तर बऱ्याच वेळा पेशंट काय करू शकतं, कमी श्वास घेणं, जास्त श्वास घेणं, थोडं पेशंटचे चेंजेस होऊ शकतात. त्यामुळे हे पेशंटला कॉन्शियस न झाल्यासाठी मी भले इथे बोलते, मी भले तुम्हाला सांगते, पण माझं लक्ष कुठे आहे, कॉन्स्टंटली पेशंटच्या छातीकडे आहे की पेशंटची छाती किती वेळा वर खाली होते आहे. सो अशा प्रकारे मला पेशंटचे जे रेस्पिरेशन आहे ते एक्झॅक्टली 14 ब्रेथ्स पर मिनिट मिळालेलं आहे आणि पेशंटचं जे मला पल्स आहे ते 74 बीट्स पर मिनिट मिळालेलं आहे. अजून 1 मिनिट आहे जिथे मला पेशंटचं टेम्परेचर आहे ठेवायचं आहे. तोपर्यंत मी तुम्हाला सांगू शकते की एक्झॅक्टली जेव्हा आपण पेशंटची रेडियल पल्स बघतो तेव्हा ती कशी चेक करावी. ठीक आहे. सो एक सोपी पद्धत आहे, हा जो आपला थंब आहे या थंब पासून तुम्ही हात तुमचा सरकवायचा. ठीक आहे. सो हे माझे फिंगर्स आहेत. युजली जेव्हा आपण पल्स चेक करतो आपण या 3 फिंगर टिप्सने चेक करतो. सो हा जो तुमचा हात आहे हा आपण ऑटोमॅटिकली जर असं फिरवलं थंब पासून आपल्याला एक थोडा खोलगट भाग दिसतो, बरोबर. हा जो आपला नॉर्मल आहे इथे आपल्याला खोलगट भाग जो फील होतो, इथे आपल्याला चेक केलं तर आपल्याला पल्स लगेच मिळते. मी खूप सारे स्टुडंट्सना बघते की त्यांना पल्स नेमकं कशी आहे कुठेही सापडत नाहीये. सो लक्षात घ्या, तुम्हाला कधी पण तुम्हाला एक फिंगर टिप्स जे आहेत 3 ते वापरायचे आहेत. तुमचा डॉमिनंट म्हणजे तुमचा जो वापरायचा हात आहे नेहमीचा, तुमचा जो उजवा हात डावा हात जो काय असेल तो, त्या डॉमिनंट हाताने तुम्ही कायम तुमची पल्स चेक करा, कारण तुम्हाला जास्त कळतं. ठीक आहे. सो तुम्ही हे गेल्यानंतर इथे चेक केलं की तुम्हाला पल्स मिळते. ओके. अशाच प्रकारे मावशी आता आपण इथे काढू शकतो थर्मोमीटर. ठीक आहे. आता मी काय केलं आहे, हे टेम्परेचर काढल्यानंतर मी बघू शकते. सो टेम्परेचर एकदम नॉर्मल आहे, 36.5 आहे. किती आहे. ठीक आहे. आता क्लिनिंग कसं करायचं, तर क्लिनिंग करताना पण लक्षात घ्या. ओके, अगेन परत मी इथे सांगते की आय लेवल म्हणजे नेमकं काय. ठीक आहे. कदाचित हे छोट्या छोट्या गोष्टी मी व्हिडिओमध्ये दिसत नसतील, थोडं पॉज करून व्हिडिओ बघू शकता. आता महत्वाची गोष्ट, मी कसं क्लीन करणार मी तुम्हाला आधी सांगितलं. आता मी स्टेम पासून बल्ब क्लीन करणार आहे. क्लीन टू अनक्लीन हे प्रिन्सिपल लक्षात ठेवू. तर सेकंडली आता जेव्हा मी क्लीन करणार तेव्हा मी एक स्वॅब घेतलेला आहे आणि मी कसं करते क्लीन, स्ट्रेट स्ट्रोक. पहिला आपण काय घेतलेलं क्लीन करताना, रोटेशन स्ट्रोक, आणि नंतर आपण कसं करतो, स्ट्रेट स्ट्रोक. सो हे स्ट्रोक्स खूप महत्वाचे आहेत. अगेन हे चेक करून झाल्यानंतर पुन्हा आपण काय करणार आहोत, त्याला झिरोइंग करून मग आपण जे आहे हे रिप्लेसमेंट करणार आहोत. मगाशी मी तुम्हाला जेव्हा प्रिन्सिपल सांगते, प्रिन्सिपल ऑफ अनॅटॉमी फिजिओलॉजी तुम्हाला सांगितलं, मी तुम्हाला प्रिन्सिपल ऑफ मायक्रोबायोलॉजी सांगितलं. त्याच्यात तुम्ही इथे जर ऑब्झर्व केलं तर मी फक्त 2 कॉटन स्वॅब्स ह्या प्रोसिजरसाठी वापरलेले आहेत, ज्याला म्हणतात प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमी ऑफ युअर आर्टिकल्स. तुम्हाला जितके आर्टिकल्स हवेत, तुम्हाला समजा फॉर एक्झाम्पल कॉटन स्वॅब हवेत किंवा तुम्हाला प्रोसिजरमध्ये तुमच्या वॉस्तीस हवेत, जितके तुम्हाला हवे आहेत एक्झॅक्टली बिफोर हँड तुम्ही काउंट करून तेवढे तुम्ही ठेवू शकता. दॅट इज युअर इकॉनॉमी ऑफ आर्टिकल्स. इकॉनॉमी ऑफ टाइम, जर तुम्ही वेल प्रिपेअर्ड असाल तुमच्या प्रोसेससाठी तर तुम्ही इकॉनॉमी ऑफ टाइम तुमच्या ठेवू शकता. ओके. सो आता आपण बघणार आहोत बीपी चेक कसा करायचा. तर मी मागच्या जे प्रोसिजरमध्ये तुम्हाला दाखवलेलं आणि आताही सांगते की तुम्हाला कधीही पेशंटच्या उजव्या बाजूला उभं राहायचं आहे किंवा बसायचं आहे. आणि टेम्परेचर, पल्स, रेस्पिरेशन ही प्रोसिजर करताना पण मी सिटिंगने केलेली आहे. पण जेव्हा तुम्ही वॉर्डमध्ये असाल तेव्हा तुम्हाला युजली बसून टीपीआर चेक करायची गरज नाहीये. तुम्ही उभं असतानाच टीपीआर चेक करू शकता. पण जेव्हा तुम्ही पेशंटचं ब्लड प्रेशर चेक करत असाल तेव्हा तुम्हाला एखादं टेबल किंवा एखादं चेअर घेऊन तुम्ही ब्लड प्रेशर चेक करू शकता. रिझन बिईंग वाय, कारण का तुमचं जे चेक करता तुम्ही जेव्हा बीपी ॲपॅरेटस मध्ये तुम्हाला आय लेवलला तो मर्क्युरी असला पाहिजे, तुम्हाला बघू शकता. जर तुम्हाला असं वाटत असेल की बेड खूप खाली असेल
तर ऑफकोर्स तुम्ही टेबल किंवा चेअर त्या प्रोसिजरसाठी घेऊ शकतात. मी दोन्ही प्रोसिजर इथे कन्व्हिनियंटली घेताना काय केलेलं आहे, चेअर घेतलेली आहे. कारण का तुम्ही बघू शकता पेशंटचा जो हा बेड आहे, हा जो सोफा दिसतोय तुम्हाला, हा थोडा खाली आहे. त्यामुळे मला उभं राहून ही प्रोसिजर करणं किंवा त्यांना एक्सप्लेन करणं हे शक्य नव्हतं. ठीक आहे. सो मावशी, आता मी तुमचं ब्लड प्रेशर चेक करणार आहे. रिलॅक्स राहा एकदम, जेणेकरून आपण जेव्हा ब्लड प्रेशर घेऊ तेव्हा आपल्याला व्यवस्थित होईल. ठीक आहे. एक रुटीन म्हणून आपण हे चेक करणार आहोत. सो मी पेशंटला ऑलरेडी रिलॅक्स केला आहे, जेणेकरून पेशंटला एन्झायटी होणार नाही. ऍट द सेम टाइम मी एज पर प्रोटोकॉल्स काय करते आहे, माझे हँड्स जे आहे ते परत क्लीन करून घेते आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता माझ्याकडे हे बीपी ॲपॅरेटस आहे आणि हे वन ऑफ द कॉमन इन्स्ट्रुमेंट्स जे आहे, जे तुम्ही कायम बघणार की जे डिजिटल पण येते बीपी मशीन, पण ती खूप कमी क्वचित वापरली जाते, कारण का ती एवढी रिलायबल नाही. वेरस मी जो मर्क्युरीची ही जी मशीन आहे, ज्याला आपण स्फिग्मोमॅनोमीटर असं म्हणतो, ही खूप कॉमनली अवेलेबल आहे आणि अगेन इट इज अफोर्डेबल सेकंडली आणि खूप रिलायबल आहे. कारण का मर्क्युरी असल्यामुळे त्याचं जे आपल्याला मेजरमेंट आहे, व्हॅल्यू जी आहे ती अॅक्युरेट आहे. आता बऱ्याच ठिकाणी जर डिजिटल बीपी ॲपॅरेटस मशीन असेल तरी तुम्हाला बिंग नर्सेस ही मशीन ऑपरेट करता येणं आणि ह्याच्यामध्ये व्यवस्थित ब्लड प्रेशर घेता येणं खूप महत्वाचं आहे. कारण का तुम्ही कुठल्याही हॉस्पिटल्समध्ये किंवा इंटेरियर पार्ट्समध्ये कुठेही बघितलं, रुरलमध्ये तुम्हाला ही मशीन वापरायची आहे. त्यामुळे ह्या मशीन मधून बीपी कसं चेक करायचं ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. तो आपण इथे काय करणार, सगळ्यात पहिल्यांदा बीपीची जी मशीन आहे ती मी इथे ठेवणार आहे. ओके. सो आता इथे मशीन ठेवल्यानंतर, प्लेसमेंट केल्यानंतर आपण काय करणार, ओपन करणार आहोत. ओपन केल्यानंतर आपण इथे बघू शकतो की हा जो कफ आहे, हा मी काय करणार आहे, पहिला हा जो कफ आहे ह्याच्यामध्ये बिलकुल पण हवा नसली पाहिजे, म्हणजे डिफ्लेट असला पाहिजे. सो तुमच्याकडे जे मीटर आहे हे आपण ओपन करू शकतो. हे ओपन केल्यानंतर काय होते, ही हवा जी आहे रिलीज होते. डावीकडे फिरवलं तर मी पूर्ण जी हवा जी आहे ह्याची ती रिलीज करून घेतलेली आहे. आता ह्याच्यामध्ये अजिबात हवा नाही आहे. आता मी काय करणार आहे, पेशंटला हे टाय करणार आहे व्यवस्थित. आता सगळ्यात इम्पॉर्टंट, ह्याला जर खूप सारे नॉट्स किंवा खूप सारं असं हे असेल, म्हणजे एकामेकामध्ये जर फार गुंतलेलं असेल तर तुमची रीडिंग अगेन हॅम्पर होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला हे जेव्हा तुम्ही टाय करता तेव्हा लक्षात घ्या, जो तुमची ब्रेकियल आर्टरी आहे किंवा अँटीरियर क्युबायटल फोसा आहे त्याच्यापासून साधारणपणे 2 फिंगर्स अप, 2 फिंगर्स जे आहेत ते वर आपण त्याला काय करायचंय, बांधायचं आहे. तुम्हाला नीट, आय होप तुम्हाला यू कॅन सी इन दिस व्हिडिओ की मी काय करते आहे. ठीक आहे. सो इथे हा जो फोसा आहे, हा अँटीरियर क्युबायटल फोसा आहे, ह्याच्यापासून 2 फिंगर्स मी घेतलेले आहे आणि इथे मी काय केलेलं आहे, हे टाय करते आहे. हे टाय करताना पण तुम्ही बघा मी कशा प्रकारे टाय करते. कुठल्याही प्रकारे कुठेही त्याला काय बोलतात, एकदम रिंकल्स किंवा कुठल्याही प्रकारचं त्याला सुरकुती नाही पडली पाहिजे. आणि अशा प्रकारे आपण काय केलंय, ह्याला व्यवस्थित टाय केलंय. हे व्यवस्थित इथे टाय केल्यानंतर आपण काय करणार आहोत, इथे आपण ह्याला टाय केलेलं आहे. त्यानंतर मी काय करणार आहे, हे जे तुम्हाला हे गेज जे दिसत आहे ते मी, तुम्ही बघू शकता काय करते आहे, व्यवस्थित ह्याला लॉक करून घेतलेलं आहे. ठीक आहे. आता मी कफ बांधलेला आहे, इथे मी ह्याला लॉक केलेलं आहे, ते तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर काय केलं आहे मी, इथे तुम्ही बघू शकता ही मर्क्युरी जी आहे ही कम्प्लिटली 0 आहे, ते तुम्ही बघू शकता. ही मर्क्युरी जी आहे ही कम्प्लिटली 0 आहे. आपण हे बांधलेलं आहे हे आपल्या हातामध्ये. आता इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे की आपण इथे जेव्हा पेशंटचं बीपी चेक करणार आहोत त्याच्या आधी आपल्याला माहिती असलं पाहिजे की आपण कुठेपर्यंत इन्फ्लेट करणार आहोत. म्हणजे आपल्याकडे एक बेसलाईन माहिती असली पाहिजे की आपल्याला किती चेक करायचं. त्यासाठी आपण काय करणार आहोत, सगळ्यात पहिलं आपण रेडियल पल्स चेक करून आपण पेशंटचं बेसलाईन ब्लड प्रेशर जे आहे ती व्हॅल्यू चेक करणार आहोत. अगेन मगाशी मी सांगितल्याप्रमाणे मी 3 फिंगर्स फिरवलेले आहेत इथून आणि काय केलंय, पेशंटची ही जी रेडियल पल्स आहे इथे मी चेक करते आहे. आता इथे पेशंटला सांगते, मावशी तुम्हाला थोडंसं इथे काय होणार आहे, इथे पेशंटला थोडं प्रेशर फील होईल तर पेशंटला सांगायचंय आपण. आता मला एका पॉइंटला इथे 140च्या दरम्यान आल्यानंतर मला इथली जी माझी पल्स आहे ती बंद झाली जाणवलेली आहे. त्यामुळे मला कळलेलं आहे की मला जेव्हा मी पेशंटचा बीपी चेक करेन तेव्हा मला कितीपर्यंत हे करायचं आहे, 140 आहे तर 140च्या वरती
20 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी हे तुम्हाला काय करायचं, इन्फ्लेक्ट करायचं. त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही वर नाही नेऊ शकत. ठीक आहे. सो मला माहिती आहे जेव्हा मी आता पेशंटचा ब्लड प्रेशर चेक करेन तेव्हा मला पेशंटचा जो चेक करताना 160 पर्यंत इन्फ्लेक्ट करायचा आहे मर्क्युरी, आणि मग चेक करायचं आहे तुम्हाला खाली खाली आपण काय करणार आहे, हे रिलीज करणार. नीट लक्ष देऊ नका. आपण पेशंटची पहिली रेडियल पल्स जेव्हा चेक केली आपल्याला 140 पर्यंत मिळालेलं आहे. आता आपल्याला माहिती की मला सेकंड टाइम जेव्हा चेक करायचं आहे, आता मी जेव्हा स्टेथोस्कोप घालून इथे ब्रेकियलला ठेवेन तेव्हा मला पेशंटचा जो मर्क्युरी आहे तो 160 पर्यंत न्यायचा आहे. मग मी काय करणार, प्रेशर रिलीज करणार. प्रेशर रिलीज केल्यानंतर मला जेव्हा पहिला आवाज ऐकायला येणार त्याला बोलतात माझा सिस्टॉलिक ब्लड प्रेशर. परत मी काय करणार, तो आवाज जिथून सुरू होतोय टक 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 असं जिथे सुरू होतोय आणि जिथे थांबतोय तो असणार आहे माझा डायस्टॉलिक ब्लड प्रेशर. ठीक आहे. सो या दोन व्हॅल्यूज आता मी रेकॉर्ड करणार आहे. सो मी काय करणार आहे, हे स्टेथोस्कोप आहे. स्टेथोस्कोपचे दोन पार्ट्स अगेन असतात आपल्याकडे, बेल आणि डायफ्रम आहे. आपण इथे डायफ्रम जे आहे ते यूज करणार आहोत. आणि आपण इथे आहोत इथे ब्रेकियल आर्टरीच्या इथे ठेवलेलं आहे. ठीक आहे. अगेन यू कॅन सी द प्लेसमेंट. इथे अँटीरियर क्युबायटल फोसा आहे आणि इथे आपण ब्रेकियल आर्टरी फील करू शकतो. तर मी ह्या आर्टरीवर इथे ठेवलं आहे. मी तुम्हाला मगाशी सांगताना सांगितलं की इथून जर तुम्ही 2 फिंगर वर जर हे तुमचं कफ बांधलं तर इट बिकम्स इझी की तुम्ही इथे व्यवस्थित तुमचं प्लेसमेंट ठेवू शकता. आता मी काय सांगणार आहे पेशंटला की मी पुन्हा एकदा चेक करते आहे. मावशी तुम्हाला थोडस इकडे प्रेशर जो आहे तो फील होईल. आता मी इकडे हळूहळू इन्फ्लेट करायला सुरुवात केली. तुम्ही बघू शकता मी इन्फ्लेट करताना पण हळूहळू इन्फ्लेट करते आणि डिफ्लेट करताना पण मी तसंच करणार. तर मी 160 पर्यंत वाढवलं आहे. आता मी काय करते, रिलीज करते हळूहळू. आता मला 130 ला ऐकायला आलं आहे. आता मला जो वरती मी तुम्हाला मगाशी सांगितलं की 160 पर्यंत वरती नेलं. 130 ला मला जो साऊंड आहे टकटक तो आवाज ऐकायला आला तो मला सिस्टॉलिक होता. मग सिस्टॉलिक किती आहे माझं इथे 130 आणि खाली आल्यानंतर 90 ला तो आवाज पूर्णपणे स्टॉप झाला आणि मग तुम्ही बघू शकता मी प्रेशर पूर्णपणे रिलीज केला. आता मला इथे जास्त पेशंटला कफ नाही ठेवायचे कारण जेव्हा आपण हे प्रेस करतो तेव्हा लिटरली आपण तिथला ब्लड सप्लाय काय करतो, स्टॉप करतो. त्यामुळे जसं हे होईल आपण काय करायचं, रिलीज करायचं आणि पेशंटला सांगायचं आहे की बीपी ठीक आहे तुमचं, तुम्ही गोळी घेतली होती आज, ओके. त्यामुळे हा जो पेशंट आहे जो आपल्याला इकडे व्हॉलंटियर आहे आपल्या व्हिडिओसाठी, त्यांना ब्लड प्रेशरच्या गोळ्या ह्या दिवसातून दोनदा सुरू आहेत आणि त्यांची आता रात्रीची गोळी घ्यायची बाकी आहे. स्टील त्यांचं ब्लड प्रेशर जे आहे ते 130/90 आहे. सो पेशंट जो आहे तो व्यवस्थित गोळ्या घेतो आहे, त्यांची रेजिमेंट फॉलो करते. ठीक आहे. त्यामुळे अशा प्रकारे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की पेशंटचं ब्लड प्रेशर नेमकं कसं घ्यायचं आहे. पेशंटचं ब्लड प्रेशर घेताना तुम्हाला कायम लक्षात ठेवायची गोष्ट, आता पेशंट जसं झोपताना चेक केलेलं आहे आणि तुम्ही चेक केलं असेल की झोपताना जेव्हा आपण पेशंटचं ब्लड प्रेशर चेक करतो तुम्ही कफ इथे बांधला होता. ठीक आहे का, कारण तो हार्ट लेवलला असलं पाहिजे. तुम्ही जास्त लक्षात ठेवायचं जेव्हा पेशंट बसलेला असेल. पेशंट जेव्हा बसलेला असेल तेव्हा सुद्धा मला हे लक्षात घ्यायला पाहिजे की जर पेशंट असा बसलेला आहे तर पेशंट तुम्ही कफ इथे बांधत असाल तर तुमचं जे हार्टच्या लेवलला असलं पाहिजे आणि तुमचं मशीन पण साधारण त्या लेवलला असलं पाहिजे जसं मी इथे ठेवलेलं होतं, जेणेकरून तुम्ही काय करता तुमची फ्लेबोस्टॅटिक ऍक्सिस ज्याला आपण म्हणतो ते आपण बघितली. इंट्रा प्रोसिजर बघितली. इंट्रा प्रोसिजर नंतर महत्वाचा भाग आहे तो म्हणजे पोस्ट प्रोसिजर. पोस्ट प्रोसिजर मध्ये तुम्ही जे काही आर्टिकल्स घेतलेले आहेत ते तुम्हाला व्यवस्थित क्लीन करून तुम्हाला काय करायचे, जे डिस्कार्ड करायचे ते डिस्कार्ड करायचे आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत जसं की बीपी ॲपरेटस स्टेथोस्कोप ते तुम्ही रिप्लेस करणार आहात. ओके. नेक्स्ट गोष्ट जी महत्वाची आहे ती म्हणजे आहे रेकॉर्डिंग आणि रिपोर्टिंग. रिपोर्टिंग म्हणजे काय की समजा जर पेशंटचा आता मी ब्लड प्रेशर चेक केला, सपोज पेशंटला हायपरटेन्शन आहे किंवा पेशंटचं टेम्परेचर जास्त आहे तेव्हा ते तुम्हाला रिपोर्ट करायचं म्हणजे तुम्हाला डॉक्टरांना सांगायचं आहे की पेशंटचं एवढं टेम्परेचर आहे. ऍट द सेम टाइम तुम्हाला ते रेकॉर्ड पण करायचं आहे. ठीक आहे. आता मी तुम्हाला इकडे रेकॉर्ड करून दाखवते की रेकॉर्डिंग कसं केलं जातं. फॉर एक्झाम्पल आता आपल्याकडे जो पेशंट आहे त्या पेशंटचे आपल्याकडे जे डिटेल्स आहेत त्याप्रमाणे तुम्ही काय करू शकता. पेशंटचं सगळ्यात महत्वाचं काय आहे तर सगळ्यात पहिलं तुम्हाला पेशंटचं जे नाव आहे ते नाव लिहायचं आहे. त्यानंतर तुम्ही काय लिहिणार की जी तुम्ही प्रोसिजर जी केली आहे त्याचा तुम्ही टाइम लिहिणार की तुम्ही किती वाजता केली. फॉर एक्झाम्पल नाव जे माझ्या पेशंट होत्या त्यांचं नाव काय होतं, त्यांचं नाव होतं मिस रेणुका. ठीक आहे. आणि त्यांचं एज किती होतं तर त्यांचं एज होतं 60 इयर्स.
तर मिस रेणुका 60 इयर्स जे आहेत त्यांचं मी काय घेतलं आहे, चेक केलं आहे. आणि किती वाजता चेक केलेलं आहे, तर मी आता त्यांचं समजा सकाळी 8 वाजता जे आहे मी ब्लड प्रेशर व्हायटल सायन्स त्यांचं चेक केलंय. मग तुम्ही काय करू शकता, लिहू शकता. ठीक आहे, व्हायटल सायन्स चेक्ड अँड रेकॉर्डेड. त्यानंतर तुम्हाला लिहायचं आहे. तर हे जे आहे टेम्परेचर आपण बघितलं, टेम्परेचर पेशंटचं नॉर्मल होतं 37 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर पल्स किती होती आपल्याला माहितीये, पेशंटची आपल्याला पल्स जी आहे ती 74 बीट्स पर मिनिट मिळालेली आहे. पेशंटचं रेस्पिरेशन जे होतं अगेन ते होतं 14 ब्रेथ्स पर मिनिट. आणि पेशंटचा जो बीपी होता तो किती होता, तर 130/90 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी. ठीक आहे, पेशंट इज स्टेबल अँड कॉपरेटेड वेल. आपल्याला माहिती आहे आपल्याला खूप छान त्या मावशींनी कॉपरेशन केलं. सो कॉपरेटेड वेल ड्युरिंग प्रोसिजर. सो अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, पेशंटचं जे रेकॉर्ड आहे ते लिहिलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही काय करणार आहात, तुम्ही इथे तुमची जी साईन असेल ती तुम्ही करणार आहात, जेणेकरून तुमची जी रेकॉर्डिंग आहे ही कम्प्लीट झाली आहे. आज तुम्ही इथे बघू शकता, इथे मी जे डिग्री सेल्सिअस, बीपीएम, इथे पण बीपीएम लिहिलंय आणि MM ऑफ वेज आहे. ठीक आहे, सो बऱ्याच वेळा मी रेकॉर्डिंग स्टुडंटचं बघते की जे ते लिहत नाही व्यवस्थित 74. आता दुसरी एक पद्धत आहे की काही ठिकाणी फक्त 74 पर मिनिट करणं किंवा 74 असं लिहून सोडून देतात. तर हे सगळं काय आहे, हे सगळं रॉंग आहे. तुम्ही जेव्हा प्रॉपर रेकॉर्डिंग करता तुम्हाला एकक लिहिणं महत्वाचं आहे की 74 काय तर या बीट्स आहेत पर मिनिट, 14 काय आहे तर ते ब्रेथ्स आहेत पर मिनिट, आणि हे काय 130/90 हे मिलीमीटर ऑफ मर्क्युरी. सो तुम्ही जेव्हा प्रोसिजर लिहिता तेव्हा तुम्हाला हे इम्पॉर्टंट आहे. त्याचप्रमाणे टेम्परेचर पण तुम्ही डिग्री सेल्सिअस मध्ये घेतलं डिग्री सेल्सिअस, जर तुम्ही डिग्री फॅरनहाइट मध्ये घेतलं असेल तर तुम्हाला डिग्री फॅरनहाइट मध्ये ते मेन्शन करणं आवश्यक आहे. सो अशा प्रकारे मी तुम्हाला प्रोसिजर कशी करायची, प्रोसिजरची थिअरी कशी आहे, नेमकं व्हायटल सायन्स काय आहे ह्याचा डिटेलमध्ये तुम्हाला मी डिस्क्रिप्शन सांगितलेलं आहे. आय होप की ही जी कॉमन प्रोसिजर आहे, जी तुम्ही दैनंदिन रोजच्या तुमच्या जीवनामध्ये पेशंटसाठी यूज करणार आहात, ही तुम्हाला व्यवस्थित कळलेली असेल, हेड क्लिअर झालेली असेल. याच्याबद्दल काहीही डाऊट असतील, तुम्हाला दुसरं काही समजलं नसेल किंवा एखादा मुद्दा तुमच्या मनामध्ये आहे, तुम्हाला शिकवलं असेल, तुम्हाला कळलं नसेल आणि ते राहिलं असेल या व्हिडिओमध्ये, राहून गेलं असेल माझ्याकडून, तर तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता. मी तुम्हाला त्याची नक्कीच रिप्लाय देईन. किंवा तुम्हाला कुठल्याही विषयावर तुम्हाला असं वाटलं की डिटेल व्हिडिओ आम्हाला हवा असेल तर तसंही तुम्ही मला सांगू शकता. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. खूप इम्पॉर्टंट आणि इन्फॉर्मेटिव्ह असा हा व्हिडिओ आहे. आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी या चॅनलवर घेऊन येते. त्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अजूनही तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन भेटतील. आणि आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटूया नर्सिंग गुरु किल्लेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.